कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा मला माफ कर, माझी मुलगी माझ्या हाताबाहेर गेली हो। तुमच्यासारख्या देव माणसाचं ती ऐकत नाही, तिला मी नाही आवरू शकत। आता तुम्हीच ते का घराबाहेर हाकलून दिलत ना, तरच नाईलाजाने चारू घरात परत येण्याची आशा असा। आणि हो चारू, जाता जाता एक सांगतो, तुझं आणि श्रेणूचं सगळ्यांच्या इच्छेने आणि आशीर्वादाने लग्न व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती, पण त्याची मला शक्यता आता दिसत नाही। पण आता तू या घरातील एकाही सदस्याला दुखवून श्रेणूशी त्याच्या मनाविरुद्ध जर लग्न केलंस ना, तर मी माझ्या इस्टेटीतला एक सुतीचा तुकडा सुद्धा तुला देणार नाही, लक्षात ठेव। मला फक्त श्रीनू हवाय बाबा। तुमची संपत्ती तुम्ही दान करा किंवा त्याला आग लावा, मला फरक पडत नाही। आणि मी याच्यासाठी काही करू शकते, अगदी काही। आणि हो, पुन्हा मला समजवायला येण्याच्या फंदात पडू नका, नाहीतर मला नाईलाजाने आपलं नातं विसरावं लागेल। घाबरू नकोस, मी आपलं नातं नाही विसरणार। हॅलो शशिकांतराव, व्यवस्थित पोचलात ना? मी म्हणत होतो तुम्ही चारूची काळजी करू नका, आम्ही आहोत ना इकडे सगळे। हे बघा सगळं व्यवस्थित होईल। नाही शशिकांतराव, तुम्ही काळजी घ्या, ठेवते। पोहोचला का दादा सुखरूप? नाराज होते, पण कुठल्या तोंडाने फोन करू असं म्हणत होते। बापाचं काळीज आहे ना, घालमेल तर होणारच। मंजू, मंजू का तू काय झालंय? तू शांत हो। हा ये बस बघू आधी। काय करू आता मी? तू बस आधी, शांत हो। तू रडतच किती आहे? बघ आम्ही सगळे असाव ना तुझ्यासोबत, नको काळजी करूस। मला माफ करा, मला मी तुम्हाला नाही समजू शकले। एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आमचा विचार करता। आणि मी काय केलं? माझ्या भाचीचं ऐकत बसले। माझी भाची आपल्या घरची सून व्हावी, तिला चांगलं सासर मिळावं, माझ्या दादाला श्रीनू सारखा गुणी जावई मिळावा, एवढा साधा सरळ विचार करून मी खालीताईंना चारूचं स्थळ सुचवलं होतं। आणि आता हीच मुलगी आपल्या सगळ्यांसाठी डोकेदुखी होऊन बसलीये। तिचं असं रूप मी कधीच बघितलं नव्हतं। मला आता तिची भीती वाटायला लागली। बघ मंजू, बघ बाकी काय असला ना तरी माका काय वाटतं, चारूचा खरंच मनापासून प्रेम श्रीनूवर, म्हणून त्या सगळं करता। उमा बरोबर बोलताय तुम्ही, फक्त फरक एवढाच आहे, चारूच्या मनातली त्यावेळची प्रेमाची जागा आता जिद्दीने घेतली आहे। आता जर का तिचं श्रीनूवर लग्न झालं नाही ना, तर त्यात तिला तिचा तो पराभव वाटू शकतो। आणि ह्या सगळ्यात जास्त घातक इतरांसाठी नाही, तिच्या स्वतःसाठी। आता याच्यावरती एकच उपाय आहे, सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागायला हवं, तिला समजून सांगायला हवं की जबरदस्तीने असं कोणाचं प्रेम नाही मिळवता येत। श्रीनू बरोबर लग्न करणं हा तिचा हट्ट अत्यंत चुकीचा, आणि यामध्ये दुसऱ्या कोणाचं नाही, तिचं स्वतःचं नुकसान होणार आहे, हे शांतपणे तिला समजून सांगायला हवं। नाहीतर एका चांगल्या हुशार मुलीचं आयुष्य तिच्या हट्टापायी उद्ध्वस्त होईल। होय मंजू, या बघ आता तुझ्यावर जबाबदारी हा चारूक समजावची, आणि ता पण प्रेमान समजावचं लागत। मी इतकं वाईट वागून सुद्धा तुम्ही माझा राग धरला नाही। अगो माझ्या भाचीसाठी पण तुमचा जीव तुटतोय। दादा, मग ते माफ करा, मला एक संधी द्या।
मला माझी चूक सुधारायची. चला चला, तुम्ही परत आपल्या घरी चला. अगो मंजू, तुम्ही घरातून निघाल्यापासून घराची वाताहत झाली उमाताई. मंजू, अगं आम्ही तुमच्यापासून लांब नाही आहोत, इथं तुमच्या जवळच आहोत ना मांगरामध्ये. एक लक्षात घे, या क्षणी आमचं तिथे येणं जास्त महत्वाचं नाहीये. आमचं तिथे येण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे चारूला सावरणं, तिची काळजी घेणं. मंजू, मंजू बघ, काय नाही व्हायचं. आम्ही सगळे असाव ना, सगळं ठीक होईल बघ. किती मोठ्या मनाचे आहेत मावशी आणि दादा. ज्या चारूमुळे यांना इतका त्रास झालाय, त्या चारूसाठी सगळ्यात जास्त कन्सर्न आहे त्यांना. श्रीनूपेक्षा जास्त काळजी करतात तिची. सिम्पली ग्रेट. पण मला चारू इतकंच लाली आत्याचंही टेन्शन आलंय. त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. लाली, लाली, सगळ्यांबरोबर जेवायला का नाही का आलीस? म्हणजे सगळी जण जेवली पण नाही, म्हणजे जेवल्यासारखं केलं, फक्त मनापासून कोणीच नाही जेवलं. ती खया, ती खया कोणती? हो, कोण म्हणून काय विचारता? ती 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 खया. माका ना आता तिचं नाव घेऊन पण भीती वाटूक लागली. गे बाय माझे लाली, तुला खरंच भीती वाटायला लागली? अरे लाली, लाली. हो, काय काय करता तुम्ही? अगं लाले, हेच मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगितलं, पण तू काय माझं ऐकलं नाही. सतत सतत त्या चारूला मदत करत राहिलीस. लाले, चारूच्या या वागण्याला ना तू कुठेतरी जबाबदार आहेस. तुला तिच्या बापाच्या पैशांची भुरळ पडली म्हणून सतत तिला पाठिंबा देत राहिलीस ना. अगं, तिच्यासाठी तू दादा वहिनींना दुखावलंस. त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर पडावं लागलं तुझ्यामुळे. अगं लाले, तुझा पोटचा पोरगा तुझ्यापासून तुटला. आणि माझं काय? माझा तर तिच्यामुळे तू सतत अपमान अपमान करत राहिलीस ग. आणि हे सगळं ज्यासाठी केलं, त्या चारूच्या बापाची प्रॉपर्टी आता चारूलाच मिळणार नाहीये लाले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.